कधीही आत्महत्या न करणारा कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करायला लागलाय, कारण भारताची कांद्याची जागतिक बाजारपेठ हिसकावून घेतली गेली. साखरेच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. कापसाच्या गाठी परदेशामधून यायला सुरुवात झाली, कारण कापसाच्या आयातीवरचं आयात शुल्क माफ केलं गेलं. सोयाबीन सुद्धा भविष्यामध्ये परदेशामधून येईल. शेती अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि शेतकऱ्यांची पोरं आरसीबी जिंकली म्हणून IPLच्या मॅचचा जल्लोष करतायत. प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकरता बोलणारी माणसं कोणी उरलीत का? कारण शेतकऱ्यांकरता बोलणारी लोक ही शेतकऱ्यांनीच उद्ध्वस्त करून टाकली, हे माझं ठाम मत आहे. पक्ष कोणताही असू द्या, पण ही लोक शेतकऱ्यांकरता बोलत होती. राजू शेट्टी शेतकऱ्यांकरता बोलणारा माणूस, आम्ही 2 वेळा लोकसभेमध्ये पराभूत केला. बच्चू कडू, मतभेद असतील आमचे, पण बच्चू कडू शेतकऱ्यांकरता आवाज उठवत होते. बच्चू कडू नावाचा माणूस म्हणायला लागला की मी आता शेती करता नाही तर जाती आणि धर्माकरता बोलणार. रविकांत तुपकरांसारखा माणूस, या माणसानं उपोषण करून सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून दिला. त्या माणसाला आम्ही पराभूत केलं. भविष्यामध्ये शेतकऱ्यांकरता रस्त्यावर उतरणारं कोणी राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भविष्यात शेतकरी चळवळ ही फक्त सोशल मीडियावर चालताना आम्हाला दिसेल, ही वस्तुस्थिती आहे. वेळ अजूनही गेली नाही. शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती करता बोलायला हवं, रस्त्यावर उतरायला हवं, तर शेती आणि शेतकरी चळवळ टिकेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान.